आणि वैद्यकीय शास्त्रामधला जो चमत्कार, तसा मी तुम्हाला एक घटना ऐकू इच्छितो. माझ्या मित्राचे वडील जवळपास 1.5 महिना कोमॅटोज कंडिशनमध्ये होते 1980 साली. साधारणतः टीबी मेनिंजायटिस असं त्यांचं निदान झालं होतं. आणि त्या व्यक्तीच्या पत्नी, मुलगा हा जस्ट प्राध्यापक म्हणून लागला होता. आर्थिक परिस्थिती बरोबर नव्हती, म्हणून त्या सुद्धा त्या मुलाच्या मागे लागल्या की आता यांची वाचण्याची शक्यता अगदी दुर्मिळ आहे, तर आपण यांना घरी घेऊन जाऊ. परंतु त्या प्राध्यापक मित्राचं सर्कल हे फार चांगलं होतं. त्यांचे मित्र अतिशय जीवाला जीव देणारे असे त्यांना मिळाल्यामुळे त्यांची अशी इच्छा होती की शेवटच्या घटकेपर्यंत जे होईल ते आपल्याला प्रयत्न करायचे. आणि योगायोगाची गोष्ट अशी की ती व्यक्ती 1.5 महिना कोमामध्ये राहून सुद्धा 100% नीट झाले. आणि त्याच्यानंतर 13 वर्ष अनइव्हेंटफुल अगदी व्यवस्थित राहिल्यानंतर त्यांचं निधन झालं. हा एक वैद्यकीय शास्त्रामधला असा चमत्कारच आपण समजू शकतो. धन्यवाद. Now best organizer and or best participant, and that is why we are. मी तुम्हाला मेडिकलच्या गोष्टी काही सांगणार नाही, पण शिकत असतानाच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या असतील त्या मी फक्त सांगेन. त्याच्यापैकी एक, मला फर्स्ट MBS जस्ट पहिला वर्ष संपला होता. सेकंड MBSला मी आपलं फर्स्ट MBSला 3rd टर्मला होतो. जून महिना वगैरे होता. त्यावेळेस युनिव्हर्सिटीमध्ये निवडणुका झाल्या होत्या. आणि आपला एक मेडिकलचा विद्यार्थी डॉक्टर कोतेगावकर म्हणून, बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल तो, तर तो युनिव्हर्सिटीमधून जनरल सेक्रेटरीच्या पोस्टसाठी थांबला होता. आमचेच क्लासमेट जे 11वी 12वीला बरोबर होते ते तिकडे पोस्ट ग्रॅज्युएशन करत होते युनिव्हर्सिटी. त्यांनी प्रॉमिस केलं होतं की आम्ही त्याला वोट देऊन निवडून आणू, पण त्याने दगाबाजी केली आणि तो पडला निवडणुकीमध्ये. त्याच्यानंतर मला खूप राग आला. मी खूप हे होतो, शॉर्ट टेम्पर्ड होतो. गोरे, माने, शिरे, डोणगावकर आमच्या जे हे होते, रात्री 10-11ला मीटिंग सुरू झाली एका रूममध्ये. मी सांगितलं की काही करायचं पण त्यांना 2 मारून यायचं. ते 3 मुलं होते, एक वर्धमान म्हणून होता, एक जाधव म्हणून आणि एक माने म्हणून, हे 3 मुलं होते. म्हटलं काही करायचं. मग मी म्हटलं शेवटी मी रागाने एकटा बाहेर पडलो. मग हे सगळे आले. रात्री 12 वाजता ते बेगमपुरामध्ये राहत होते. आणि साधारणतः 18 रूम्स एका ठिकाणी होत्या. त्या ठिकाणी एका रूममध्ये ते 2 मुलं राहत होते. आम्ही त्या 17 रूमला बाहेरून काड्या घातल्या. आम्ही जातेवेळेस बाहेरून घोडं इथून हॉस्टेलून फ्युमर घेऊन गेले होते सगळे आणि त्या मुलांचं दार वाजवलं. ते दार उघडल्यावर आम्ही 10-12 मुलं होतो. गेलं म्हणजे की धडाधड त्याचे काठ तुटले, मारले, फ्युमर तुटले. तिथून निघालं. अजून एक मुलगा होता जो माने म्हणून, तो एका गवळ्याच्या घरी पहिल्या मजल्यावर राहत होता. खाली गवळी राहत होता. त्याच्या दाराला बाहेरून कडी घातली आणि वर गेलं. त्याला उठवलं. तो उठला. त्याला कळालं की हे मला मारायला आले असतील, पण त्याला ओढत खाली घेऊन येऊन मारलं. मध्ये गवळी काठी घेऊन नाचायला लागला. मी म्हटलं तू मध्ये किती नाच, तुला काही बाहेर येत. मग हे झाल्यानंतर हा प्रोग्राम करून आम्ही घरी आलं, हॉस्टेलवर आलं. आणि त्यावेळेस मला सर्जरीचे आपले डॉक्टर मारवा ॲक्टिंग डीन होते. आणि त्यांच्याकडे ते मुलं दुसऱ्या दिवशी युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन रजिस्ट्रारला कंप्लेंट केली, व्हाईस चान्सलरला. आणि आमच्या नावासहित ते बोनचे तुकडे नेऊन ठेवले सगळे तिथे. म्हणजे याचा अर्थ कळाला की मेडिकलच्या मुलांनी मारलंय. मग मारवा सरांना फोन आला व्हाईस चान्सलरचा, नावासहित होते, कारण आम्ही क्लासमेटच होतो सगळे. मारवा सरांनी आम्हाला थिएटरमध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये होते, बोलावले
आणि आम्हा सगळ्यांना लाईनमध्ये उभं केलं. मी, गोरे, माने, शेरे हे सगळे थांबलो, असं 9 धावलं होतं, दोनगावकर वगैरे. सरांनी असं पाहिलं, बरं आम्ही त्यावेळेस फर्स्ट MBA ची 3rd टर्म आपली. सरांनी असं पाहिलं, दिखने के लिए तो सब इतनी इतनी हो, रात को क्या करके आए. आम्ही खूप घाबरलेलो होतो. आम्ही खाली नाला, एक शब्द नाही तोंडातून. अरे कम से कम इतनी अकल रहनी चाहिए, मारे तो मारे, फीमर लेके क्यों मारे. अच्छा, अभी तुम्हारे नाम है, वहाँ पे बोन फीमर के पीसेस हैं. 100% प्रूव हो गया कि मेडिकल के बच्चों ने मारा है. मैं आपके लिए अभी कुछ नहीं कर सकता. अब आपका मेरे को रेस्ट्रिक्ट करना पड़ेगा. एक ही आपको सोल्यूशन बताता हूँ. जो लोगों ने कंप्लेन किया है उन्होंने कैसा भी करके उनको कंप्लेंट वापस लेने के लिए होना चाहिए. फिर हम हॉस्टल पे आए. फिर अपने सीनियर लोग थे, उपे, इंगले, पुजारी. फिर इनको बोले, अरे बोले ये क्या आसान बात है, इसमें क्या. वो बच्चों के गए, उन्हें बोले आज शाम तक कंप्लेंट वापस लेनी चाहिए. अगर नहीं लोगे तो तुम्हारे पांव तोड़ के गुलमंडी के ऊपर आए के हाथ में दे देंगे. वो बच्चों ने इमीडिएटली कंप्लेंट विड्रॉ की. के झाला आयत झाला, हे आपले डीन होते. ही वॉज ऑन लीव ॲट दॅट टाइम. डॉक्टर मारवा वॉज अ टेम्पररी given the charge of the dean. Fortunately, डॉक्टर मारवाचं हृदय जरा थोडंसं वेगळ्या प्रकारचं मोठं होतं आणि झाला साहेब थोडेसे स्ट्रिक्ट होते. त्यावेळेस आम्ही मारवा सरांच्या उपकारामुळं आम्ही मेडिकलमध्ये राहू शकलो, नाहीतर अदरवाईज रेस्ट्रिक्ट होऊ शकत होतं. कारण झाला म्हणजे जहाल व्यक्ती होती आणि आम्ही त्यावेळेस वाचलो. बात करना चाहता हूँ. ये बात है कि ये जो इवेंट बताए, मैं भी ये जो शेरे, गोरे, माने और गोरे ये जो ग्रुप बताया उसमें भी मैं वो एक्टिव मेंबर थे. मैं भी स्लीपिंग पार्टनर डॉक्टर गीता. और मेरे हंगेरिकर आपने उनको पहचाना है, आपने देखा है. जब जकरिया साहब हेल्थ मिनिस्टर थे तब कुछ तो भी हमारे मेडिकल स्टूडेंट पे कुछ तो भी ये कुछ गुनाह हो गया था. वो जो उतना मैं डिस्क्राइब नहीं कर सकता. तब मैं हंगेरिकर साहब का रोल बताना चाहता हूँ. छोटे आदमी भी बड़े काम कर सकते हैं. ऐसा मत पूछे कि जैसा कि उनकी बॉडी लैंग्वेज है और उनका छोटापन है, ऐसा नहीं है. वो बड़े काम कर सकते हैं. जब हम ये टीम जो मैं बोल रहा हूँ, जब जकरिया साहब ने हम पे कुछ गलत बात की तो हंगेरिकर साहब सबसे आगे थे, सबसे आगे थे. और उनके हाथ में क्या था? रॉकेट का कैन. यस, हंगेरिकर साहब बोलेंगे आपको, उनका एक्सपीरियंस बोले सकेंगे. वो हम सब क्या गोरे, शेरे, मोरन, माने और गीते और ये सब डॉक्टर दराड़े थे, वो सब हम वापस आए. और हंगेरिकर साहब हमको दिखने में चूहे के तरह वो छुप गए थे. तो उनके बंगले में हमारे बस हसन साहब भी जानते हैं, उनके हमारे मेडिकल कॉलेज के सामने ही बिल्कुल नजदीक ही बंगला उनका था. वो बिल्कुल कैबिनेट मिनिस्ट्री, हेल्थ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र गवर्नमेंट. तो फिर हमने हंगेरिकर साहब से कैसा निकाला है ये एक हकीकत है. और वो कैसे आएंगे ये उन्होंने खुद ही बताएंगे. प्लीज हंगेरिकर सर. डॉक्टर बेळंबेंनी जे सांगितलं की पुढच्या वर्षीचं गेट टुगेदर करायचं आहे का, करायचं असेल तर कुठं करायचं आहे आणि तारखा हे ठरवायच्या. सगळ्यांना सर्वानुमते जे ठरेल त्याच्याशी आम्ही सहभाग आहोत, त्यांच्याशी आम्ही सहकार्य करू. म्हणजे असं करणार नाही किंवा वगैरे असं काही नाही. फक्त तुम्ही प्लेस ठरवा, कुठं करायचं आहे, तारखा ठरवा आणि किती दिवस करायचं आहे.
मैं ये कहना चाहता हूँ कि मेरी सलाह खुद की ये है कि एक दिन का अपना गेट टुगेदर होना चाहिए और हमेशा के लिए होना चाहिए, क्योंकि अपनी उम्र घटती नहीं बढ़ती रही है। और ये एक दिन का इसका मतलब कि जैसे कि हम 12 बजे हैं और दूसरे दिन हम 12 बजे हम डिपार्चर हो सके, मतलब ये है कि हम गेट टुगेदर का है कि हम पहचान, बातचीत, प्यार से और हंसी मजाक से हम वक्त गुजार रहे। तो ये कोई ऐसा बड़ा 5 स्टार 3 स्टार होटल की ज़रूरत नहीं है। ऐसा हम स्थान ढूंढ ले कि जहाँ कि हमें भारतीय महाराष्ट्रीयन थाली मिल सके, क्योंकि महिलाएं मैंने देखा हूँ कि उन्होंने कुछ खाना नहीं किया है, क्योंकि दैट इज़ अनडाइजेस्टेबल, दे गेट एसिडिटी एंड समथिंग gastric problems like that. So please, my request personal to the management or particularly to Dr. Deshmukh and Mogekar, Mr. Mrs. It is that we are very thankful you are arranged a next program you will arrange so that we'll get a digestible food, balanced food like that, and we'll have some talk and some entertainment and we'll meet. हम जो उम्र ऐसी है हमारी घटती नहीं है बढ़ती है, और हम उम्मीद रख सकते कि पॉजिटिव अप्रोच दैट विल हम 100 साल जिएंगे। ऐसा नहीं है कि हमारे इतने जाएंगे उतने जाएंगे, ऐसा नहीं है। वी हैव टू टेक आवर हेल्थ फिटनेस, दैट इज ऑफ डाइट एंड एक्सरसाइज, प्लीज डू दैट। I am writing book on that, so I will hand over. It is not incompleted, so it is incompleted, it is not complete, I will not. Please, my request, Mogekar sir. मैत्रिणींनो, मी मराठीतून बोला असं म्हणल्यामुळे मराठीतून बोलत आहे. सदानंद कुलकर्णी याची सूचना मी मान्य केलेली आहे. मी जे आहे मायक्रोबायोलॉजी हा विषय जॉईन केलेला 1974 मार्चमध्ये MD घारपुरे आपले डीन होते आणि त्यांनी मला लेक्चरशिप त्यावेळेला दिली होती. त्यानंतर मग मी MD मायक्रोबायोलॉजी केलं आणि जवळजवळ 41 वर्षाचा टीचिंग अनुभव आहे आणि अत्यंत प्रामाणिकपणे मी नोकरी केली, कारण हा वारसा मला माझ्या वडिलांकडून मिळाला. माझे वडील हे IAS कलेक्टर होते, परंतु तुम्ही त्यांना पाहिलेलं नाही. ते अत्यंत साधे. त्यांच्याकडे रिटायर झाला त्यावेळेला फ्रीज नव्हता, डायनिंग टेबल नव्हता, त्यांचं घर देखील नव्हतं, पण ते कलेक्टर होते. सांगायचं तात्पर्य म्हणजे ते देखील मान करत होते. त्याचाच वारसा मला आला आणि मी 3-4 नवीन कॉलेजेसमध्ये गेलो. त्यावेळेला जवळजवळ क्लास 3 क्लास 4च्या भयंकर जागा भरण्यात आलेल्या होत्या. जवळजवळ धुळ्याला असताना तर 280 जागा भरल्या आणि नंतर अंबेजोगाईला होतो त्यावेळेला देखील काही जागा भरण्यात आल्या. तर त्या जागा भरताना त्याचे रिक्रुटमेंट रूल्स नव्हते, रिझर्वेशनचे काही क्रायटेरिया नव्हते, आमच्या अधिष्ठातांना ते माहीत नव्हते. तर मी कमिशनर ऑफिसमध्ये जाऊन ते बिंदू नामावली म्हणजे ज्यामध्ये रिझर्वेशन कसं असतं हे सगळं अप्रूव्ह करून आणलं. त्यांचे रिक्रुटमेंट रूल्स प्राप्त केले आणि त्या जागानंतर भरण्यात आलेल्या आहेत. आज मी एका 4 सरकारी मेडिकल कॉलेजला MCI मान्यता प्राप्त करून दिली. माझ्या रिटायरमेंट नंतर 2006ला मी सप्टेंबरमध्ये नांदेड मेडिकल कॉलेजमधून रिटायर झालो. त्यानंतर मी इंदोरच्या अरविंद मेडिकल कॉलेजमध्ये 6.5 वर्ष काम केलं आणि त्या इन्स्टिट्यूशनला देखील सुपर स्पेशालिटीपर्यंत आणलं. आणि आता मी सध्या एका औरंगाबादपासून 35 किलोमीटरवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चचं एक मेडिकल कॉलेज आहे मायनॉरिटीचं, त्या ठिकाणी अद्यापही प्राध्यापक सूक्ष्मजीवशास्त्र म्हणून काम करतोय आणि मी अत्यंत सुखी आहे. मला फक्त आपल्या सगळ्यांना एकच विनंती करायची आहे, जसं डॉक्टर बेळंबेने सांगितलं आणि माझ्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे की मुस्लिम लोकांमध्ये 2 लाखापेक्षा त्यांचं उत्पन्न जास्त आहे, तर ते 2% झकात म्हणून देतात. समाजाच्या उन्नती करता कोणत्याही प्रक्रियेने 2% झकात म्हणून देतात. तशाच प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन आपण लोकांनी देखील प्रत्येकाने द्यावं.
आणि मी माझ्या पगारातला जो आहे, मला जवळजवळ 15 लाख रुपये मिळतात वार्षिक सगळे, तिच्यातले 1.5 लाख रुपये मी एक औरंगाबादला संस्था आहे समर्थनगरमध्ये, त्या संस्थेला म्हणजे ती संस्था त्याला काय आपण म्हणतो, जिथं म्हणजे ओल्ड एजचे लोक राहतात, असे मातोश्री वगैरे अशा प्रकार वृद्धाश्रमाला मी दरवर्षी 1.5 लाख रुपये माझ्या पगारातून देतो. तरी तुम्ही सर्वांनी अशा प्रकारे काही ना काहीतरी समाजाकरता करावं अशी माझी नम्र विनंती आहे आपल्याला. डॉक्टर देशमुख ये भी सर, यू आर रियली डिवोटी पर्सन अँड ये एकदा ऑलरेडी मी बोललेलो आहे की इंग्लंडला तुम्ही आलात तर अवश्य माझ्या घरी या. विल बी व्हेरी हॅपी टू वेलकम यू. आता चॅरिटी संबंधी तुम्ही जे बोलत आहात अगदी मला पूर्णपणे मान्य आहे आणि तुम्ही फार चांगलं काम करतात देशमुख साहेब. आम्ही केलेलं छोटंसं काम तुम्हाला सांगू का मी, अगदी छोटंसं. लातूरला भूकंप झाला होता, आपल्याला किती 20 वर्ष झाली जवळजवळ. करेक्ट. त्यावेळेस आम्ही 5-6 डॉक्टर्स एकत्र झालो आणि लातूरसाठी आम्ही पैसे गोळा करायला सुरुवात केली आणि 10,000 पाऊंड आम्ही एकत्र केले 4 आठवडे काम करून, आणि एक ॲम्ब्युलन्स विकत घेऊन एका चॅरिटेबल ट्रस्टला आम्ही लातूरला दिली. आयुष्यात केलेल्या काही बऱ्या गोष्टींपैकी ही एक होती. आणि अशाच प्रकारचं चॅरिटी वर्क आमच्या ग्रुप ऑफ डॉक्टर्सने केलं. आणि ते म्हणजे गुजरातमध्ये ज्यावेळेस भूकंप झाला होता त्यावेळेस आमच्या ग्रुपने मिळून 73,000 पाऊंड एकत्र केले होते आणि ते आम्ही तिथे वापरले. तिसरं असंच चॅरिटेबल काम आमच्या ग्रुपने केलं ते म्हणजे ओरिसाला ज्यावेळेस फ्लड्स झाले होते 15 वर्षापूर्वी, त्यावेळेसही 27-28 हजार पाऊंड गोळा केले होते. आणि आम्ही दरवेळेस आम्ही काय केलं, हे पैसे कोणत्याही संस्थेला न देता प्रत्यक्ष तिथं जाऊन वापरले. आमच्या ग्रुपपैकी जो कोणी ओरिसाचा असेल तो गेला आणि त्यांनी तिथं वापरले. आणि चौथं मी तुम्हाला सांगायचं ते अगदी छोटंसंच आहे पण ते सांगतो. ती माझी धर्मपत्नी मंदा करते सध्या, आणि ते म्हणजे ती क्लासिकल म्युझिक शिकवते, त्याचे पैसे घेत नाही, पण वर्षाच्या शेवटी सगळे तिचे विद्यार्थी आहे ते पैसे एकत्र करतात आणि गुरुदक्षिणा म्हणून जे पैसे देतात त्यात मंदासुद्धा स्वतःचे पैसे टाकून ते कोणत्या तरी एका चॅरिटीला दरवर्षी देते. बस तुम्हा सर्वांचा मेवणा आहे आणि त्या गोष्टीचा मला अत्यंत अभिमान आहे. कारण वेगळं आहे. सिंधी समाज व्यवसाय सुरू करण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या समजतो. त्या म्हणजे लोकेशन, लोकेशन आणि लोकेशन. या सर्व माझ्या बायकोच्या मित्रमैत्रिणींच्या सवयीत राहिल्यानंतर माझ्या एकच गोष्ट लक्षात आली आहे, ती म्हणजे यांच्यामध्ये एकच त्रिसूत्री आहे आणि ती म्हणजे डिव्होशन, डिव्होशन अँड डिव्होशन. Hats off to this particular mentality which is very rarely seen in today's atmosphere. विशेषतः देशमुख डॉक्टरांनी जे रोप वटवृक्षाचं या गेट टुगेदरच्या साठी लावलं, त्याच्यासाठी ज्या 2 मोठ्या फांद्या डॉक्टर मोगेकर आणि मिसेस मोगेकर यांच्या रूपानं त्या फांद्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. त्याचबरोबर माझी बायको, तिला तुम्ही शशी म्हणता पण आता तिचं नाव गॅझेट मध्ये बदललेलं आहे, ते विजया प्रकाश वाजपेयी. तुम्हाला शशी माहित असेल पण मी तिचं नाव बदललेलं आहे. तेव्हा विजयाने पारंब्याचं रूप घेऊन
हे झाड बळकट करण्याचं काम केलं, म्हणून मला त्याचा अभिमान आहे. आणि मला हे निश्चित असं सांगावं असं वाटतं की या बॅच मधल्या सगळ्या मुलांबरोबर, मुलींबरोबर, सर्व कुटुंबियांबरोबर माझ्या बायकोमुळं जे स्नेहसंबंध निर्माण झाले ते अतूट आहेत. आणि अशीच मैत्री अजून पुढची 25 वर्ष राहून 75 सुद्धा आपण सगळ्यांनी साजरी करावी आणि ते बघण्याचं भाग्य मला लाभावं एवढीच सदिच्छा. Why I'd like to thank. We thanks enough of you, all the time. Thanks again. Anyway, when I was about 17, I don't have any particular experience of my life as such, but I had a dream. I had a dream to travel, see the world. And because of our profession, it was very easy to achieve. I had a dream to go under the water, see the sea floor. I want to go sail on the ocean, which I did. I wanted to go down the river in a canoe, we did. We wanted to camp very